अविनाश अविनाश पहिलं षटक घेऊन आलाय. बारडी आणि अंजरून संघ इन ऍक्शन मध्ये. क्वार्टर फिनालेची लढत. जो जिंकेल तो संघ पोहोचेल टॉप 5 मध्ये. काल गुलसुंदे संघ टॉप 5 मध्ये गेला. दुसरा संघ ठरला. पहिल्या रात्रीमध्ये पळसाई पळसझरी संघ पोहोचला टॉप 5 मध्ये. दोन्ही कर्जत तालुक्यामधील संघ. चांगला फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. अजिंक्य रसालच्या बॅटमधून पहिल्याच बॉल वरती 4 ने अकाउंट खुलं करतोय. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज आपण ज्यांचा आवाज ऐकणार आहोत, कर्जत तालुक्यामधील एक गोड आवाज योगेशजी डोळे यांचं देखील आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. पहिल्याच बॉलने 4 ने अकाउंट खुलं केलं अजिंक्य रसालने. आडवा बाटणे. फटका देखील चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 6 धाव संख्येसाठी षटकार. फॉर्म मध्ये हा फलंदाज. या वर्षी बरेचसे विक्रम देखील या खेळाडूच्या नावावरती आहेत. मागची जी स्पर्धा झाली मागच्या आठवड्यामध्ये तिथे एका पॉइंटने त्याची सिरीज गेली, कारण सासगाव संघाच्या शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला तिथे पॉइंट्स दुभागले गेले. परंतु या स्पर्धेमध्ये ते सगळं काही विसरून एक नॅचरल गेम कसा असतो क्रिकेटचा हे दाखवतोय अजिंक्य रसाल. आडव्या बाटने. आणखी एक चांगला फटका. तिथे फिल्डर पोचत नाही, परंतु चांगलं गॅदरिंग, ते चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. सुमित तिथे होता. तत्पूर्वी मिळतील या बॉलवरती धावा 2 आणि या 2 धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय. ते एकूण 12 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 12 धावा 3 ओव्हरची मॅच. अजिंक्यला माहिती आहे 40-45 आकडा धावा फलकावरती लावावा लागेल, कारण अंजरून संघाचा जर आपण विचार केला तर त्यांचे तिन्ही गोलंदाज फार चांगले आहेत, जे फ्रंटलाईन सीमर आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये 40-45 आकडा हा नेहमीच चॅलेंजिंग होऊ शकतो. आक्रमण चढवलंय गोलंदाजावरती बारडी संघाच्या. खोलात टाकलेला बॉल. चांगला फटका. मिड ऑनच्या बाजूने लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बॉल. चौकार. अजिंक्य रसाल या स्पर्धेमध्ये कसा खेळेल. आपल्या परिसरामधील एक चांगला खेळाडू, तितकीच चांगली गोलंदाजी देखील करतो, परंतु या मॅच मध्ये काय इम्प्रेसिव्ह बॅटिंग करतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. आडवा बाटणे. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या बाजूने. चेस आता मोठा आहे. वॅकेंट एरिया तिथे होती. गॅप शॉट सिलेक्शन होता, परंतु चांगली फिल्डिंग होत होसना अंतिम क्षणी चेंडू पकडण्यात आला. चेंडू वरती मिळतील आपण बघतोय. चेक देखील केलं जाईल. केडीसी लाईव्हच्या माध्यमातून चेक देखील केलं जाईल तिथे. चौकार. पंच देखील चौकार देत आहेत आणि या 4 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल थँक्यू 20 धावा धावफलकावरती येत आहेत. फ्लाइंग स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात मिळत असताना अजिंक्य रसाल आणि त्यांच्या अंजरून संघाला या मॅच मध्ये असं वाटलं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं. ड्यू फॅक्टर, दमट खेळपट्टी आणि याचा फायदा घेईल बारडी संघ, परंतु त्याचे विपरीत घडलं. इथे फायदा घेतो अजिंक्य रसाल. संदेश कांबळे यांचं देखील मनापासून स्वागत. मिड विकेटच्या दिशेने तिथे फिल्डर डीप मध्ये आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो अजिंक्य रसाल. एक चांगलं क्रिकेटर आणि तितकीच चांगली आपण बघतोय नियोजनबद्ध खेळी बघायला मिळते या पहिल्या सत्रामध्ये. पहिलं षटक संपलंय. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 21 धावा धावफलकावरती. यानंतर नारपोली आणि कैरे हा सामना तुम्हाला बघायला मिळेल.
बी पोलचा. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करू की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करण्यासाठी यायचंय. सिद्धू 11 कैरे आणि नारपोली इन ॲक्शन मध्ये असेल. काही कारणास्तव आपण हा सामना घेतोय. क्लॉस प्रमाणे हा सामना तिसरा आहे, कारण भरपूर ठिकाणी मॅचेस चालू आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा. काय बॅटिंग करतो अजिंक्य रसाल. सगळेच बॉल त्यांनी खेळले आणि 6 बॉलमध्ये 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. या मॅचमध्ये चांगलं खेळावं लागेल, कारण जर तुम्हाला टॉप 5 मध्ये जायचं असेल तर एक चांगलं टार्गेट उभं करणं हे देखील गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी आलाय संकेत. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. 5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. एक एक्स्ट्रा कव्हर बघतोय आपण. एक लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, एक स्क्वेअर लेग. नारपोलीचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. आपण सिद्धू 11 कैरे संघाला विनंती करू की आपण सुद्धा या, कारण जशी इनिंग ब्रेक होईल आपण टॉस करणार आहोत. काय फटका खेळलाय. स्लॉट मध्ये होता आणि त्याला असं वाटलं बाजूच्या प्लॉट मध्ये, परंतु कॅच ड्रॉप. अजिंक्य तिथे धावलाच नाही. 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या, परंतु काय फिल्डिंग बघायला मिळाली. कमिटमेंट भरपूर चांगली होती अवीची, परंतु तिथे एफर्ट्स थोडेसे कमी पडले असं वाटलं. कॅच ड्रॉप केली आहे. आणि आपण नेहमी म्हणतो ना की कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस जर पकडले तर तुम्ही मॅच जिंकत असता, परंतु ही कॅच किती महागात पडेल हे येणारं षटक किंवा हे षटक सांगून जाईल. धावफलक 22. रन्स कंप्लीट करायला पाहिजे होती असं वाटलं अजिंक्यला. बॉल बाहेर गेलाय, परंतु बॉल आतमध्ये होता. संधी होती 2 धाव संख्या घेण्याची, परंतु ती मिळत नाही. एकच धाव मिळते. धावफलक पोहोचले 22 वरती. पहिला चेंडू संपलाय. 5 चेंडू बाकी आहेत. या षटकामधले गोलंदाजी मार्क वरती आहे. संकेत. चांगले संकेत द्यावे लागतील संकेतला. खोलात टाकलेला बॉल, वेगवान बॉल होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशाराला दंडित केला. एक्स्ट्राची धाव मिळते धावफलकावरती. ते अंजरून संघाच्या आणि धावफलक 1 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 23 धावा धावफलकावरती. सन्माननीय मणिजी कोंडे साहेबांनी पुरस्कृत केला हा संघ. आडवा पाटणे. निखिलचा फटका तर फसला. यष्टीरक्षक पोहोचेल का? पोहोचत नाहीये. आधीच दुष्काळ, त्यामध्ये 13वा महिना. चुका 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 घडतायत त्या बार्डी संघाच्या बाजूने जर आपण विचार केला. आणि आता धावा किती मिळतील या बॉलवरती पंच सांगतील आम्हाला. 2 मला असं वाटतं धावा मिळतायत आणि या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतंय 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती. बार्डी संघ पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावसंख्येचं षटक आलं. या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती अजिंक्यची कॅच सुटली. त्यानंतर धावा येऊ लागल्यात आणि आणखी एक कॅच ड्रॉप आणि तिथे देखील धावा येतात. या धावा सेकंड इनिंग मध्ये फार घातक ठरतील. आडवा बाटणे. निखिलचा फटका ऑन साइडला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि फिल्डिंग देखील चांगली होत असताना एकच धाव मिळेल ती निखिलला. आणि या 1 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचताय 26 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये चांगली कामगिरी केली म्हणावी लागेल ती संकेतने, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ जर मिळाली असती तर 2 विकेट्स देखील मिळाल्या असत्या त्या संकेतला. क्वार्टर फिनालेची लढत. ई पोलची ही शेवटची मॅच. इथून जो जिंकेल तो टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. सगळे मैदानाच्या बाहेर या प्रेक्षक. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव मिळत नाहीये. बॉल बघायला मिळाला ते संकेतचा. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 21 आल्या. तो दबाव न घेता मला चांगली बॉलिंग करायची, मला संघासाठी कमबॅक करायचं आहे, ते षटक राहिलंय ते गोलंदाज संकेतचं. चांगली गोलंदाजी करते संकेत. थांबून ठेवलं अद्याप तरी अंजरून संघाला. ओव्हर पिच बॉल. फटका तर फसलाय. बॉल पर्यंत कोण पोहोचेल? कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि 2 धावा देखील कंप्लीट करते तो अजिंक्य रसाल. या 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलाय 28 धावा धाव फलकावरती.
संदेश पाटील आपण या स्कोरर. सन्माननीय दर्शनजी कामरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. चला टीम मीटिंग नको आहे, फार वेळ टीम मीटिंग नको. गोलंदाजीसाठी आलाय समाधान. समाधान गोलंदाजीसाठी येतोय. समोर निखिल. धावफलक पोचलोय अंजरून संघाचं एकूण 28 या आकड्यावरती. 14च्या धावगतीने पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या आणि त्यानंतर कमबॅक बघायला मिळालं. 7च धावा दिल्या. त्या संकेतने चांगली बॉलिंग बनावी लागेल. आडव्या बॅटने फटका फसला होता, परंतु एक धाव गरजेची आहे कारण स्ट्रायकर एंडला अजिंक्य रसलला यायचं होतं. एकच धाव मिळते. 29 धावा धाव फलकावरती येत आहेत. 29 धावा धाव फलकावरती. लोअर फुल टॉस बॉल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. मागच्या जर आपण 8 बॉलचा विचार केला तर फक्त 7च धावा आल्यात. हा विचार केला पाहिजे अंजरून संघाने, कारण फार चांगली गोलंदाजी संकेतने केली. त्यानंतर हा गोलंदाज देखील चांगली बॉलिंग करतोय. समाधान आडवा बाटने फटका तर फसलाय, परंतु अलॉंग द कार्पेट बॉल येते. सचित तिथे आहे. एकच धाव कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि दुसरी धाव आता मिळणार की नाही, नाही मिळत आहे. निखिलला परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का अंजरून संघाला. गोलंदाजी बघायला मिळते. समाधान असेल, संकेत असेल, जे ऍक्सेलरेशन 60-65 पर्यंत जायला पाहिजे होतं धाव फलक, ते कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम मात्र होत आहे ते बार्डी संघाकडून. इथे फटका पुनश्च फसला असं वाटतंय. एलिव्हेशन नाहीये आणि तिथे कॅच ड्रॉप. आणखी एक कॅच ड्रॉप होतीये. या चुका महागात पडतायत. 2 धावा संख्येने धावफलक जाऊन पोचेल. एकूण 32 धावा. तिसरी कॅच मला असं वाटतं या सत्रामध्ये सुटतीये ती अजिंक्य रसालच्या बॅटिंग वरती. 3 वेळा जीवनदान त्याला देण्यात आलंय, परंतु त्याच्या बॅटमधून देखील मोठे फटके थांबले. जे फटके पहिल्या ओव्हरमध्ये आले होते त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये फटके आलेच नाहीयेत आणि ते मारावे लागतील. आता या जीवनदानाचा फायदा घ्यावा लागेल तो अजिंक्य रसालला. समाधान पुन्हा सज्ज होतोय. येथे आडव्या बॅटने आता फटक्यामध्ये ताकद आहे. बॉल आलाय व्यासपीठावरती. षटकार.
चला कैरे संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी या, कारण नारपोली संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. आणखी एक चांगला फटका बघायला मिळतोय. बॉल आता आणि तिथे मात्र कॅच कंप्लीट होत असताना अक्षरशः विकेट मिळाली ती शेवटच्या बॉल वरती.